जागृती हे विश्वरूप आहे. तुम्ही जे काही आपल्याला मानता त्याप्रमाणे कायम असणे शक्य होत नाही. तुमची वस्तुस्थिती काय? हे सर्व काही तुम्हाला दिसण्या भासण्यापूर्वी तुमची वस्ती होती आहे. परंतु तुमच्या अनुभवाने मी अमका तमका ही डिलिव्हरी जी काय घेतली आहे ती जाणार. सहवासांपैकी तुमच्या सहवासाला काही राहणार नाही. जाग आणि निद्रा या दोन्ही अवस्था तुमच्या सहवासाला नव्हत्या. तुम्हाला जगाचा व तुमचा अनुभव या दोन अवस्थांमध्ये येतोय. या अवस्था नव्हत्या तेव्हा पंचभूते वगैरे पसारा पण नव्हता. सहवास म्हणजे तुमचा एकूण अनुभव. आत्मसहवासाचे पण तुम्हाला ज्ञान नव्हते. मग काय होते? स्वतःच्या गरजेविरहित आपण भरपूर होतो, परिपूर्ण होतो. जागृती हे विश्वरूप आहे. निद्रा म्हणजे विश्रांती, म्हणजे आराम आणि विराम आहे. अवस्था म्हणजे व्यवस्थित नाही ते, म्हणजे प्रामाणिक नाही ते. सर्व अनुभव अप्रमाण आहे, तरीसुद्धा तुम्ही त्याला चिकटून राहता. जागृतीचा अनुभव स्वप्नात नाही, स्वप्नांचा अनुभव जागृतीत नाही, जागृतीचा अनुभव निद्रेत नाही व निद्रेचा अनुभव जागृतीत नाही. स्वपणाचा अनुभव दोन अवस्थांमध्येच आहे. कोणताही अनुभव अप्रामाणिक आहे असे जो म्हणतो त्याचे नसणे संभवते काय? तो चिरायू आहे. वृत्ती म्हणजे तुमचा अवघा संसार. जाग आणि झोप या दोन अवस्था विरहित असताना तुम्हाला स्वतःची गरज भासली होती काय? मूळ मायेचा पसारा निर्माण झाला, तो कोणी केला नाही, त्याला कोणी करता नाही व विनाश करताही नाही. केवळ जाग आली एवढेच. आपण असल्याचे प्रेम काही न करता आपोआपच विश्वाकार होते. विश्वरूप या अवस्थेचा बीजांकुर कुठे आहे? किंवा आपण जागा आहे असे भासले व त्याची आशा निर्माण झाली हेच. स्वप्न जग पाहणाऱ्याने सर्व जगाला पाहिले, पण त्या जगातील पुष्कळांपैकी एकाने तरी पाहणाऱ्याला ओळखले काय? चिंता आणि भय नाही असा एकही दिवस उगवून मावळणार नाही. न मागता आलेले स्वप्न गेले. मग सर्व सृष्टीवलय कुठे गेले? जागे असताना जागृती पुष्कळ दिसते, पण निद्रा आल्यावर ती जागृती पाहत्यामध्ये विराम पावते. ती कुठे जात नाही. त्या दोन्ही अवस्था नव्हत्या तशा नाहीशा होणार, मरणार बिरणार नाहीत. भाग्याने पूर्ण पुरुष भेटला, त्याने डोळ्यात अमृतांजन घातले तर तुम्हालाही अमृतानुभव येईल. ज्याने गुरुभक्ती केली ते अमर झाले. आता जो तुमचा अनुभव आहे त्यात स्वास्थ्य नाही. गाढ झोपेत भोगले तेवढे स्वास्थ्य. तुम्हाला ओळखण्याकरता हे जाग व झोपेचे कोडे आहे, त्यात तुमचे काही नाही. तुम्ही नामरूप घेऊन वागता आणि जगतो असे म्हणता. पुष्कळ कमाई करता, केवळ मरणा करता. शोक दुःख भय हा आभास आहे, पण तुम्ही तो खरा मानला आहे. वेदश्रुती म्हणतायत अनंत जन्म तुझे झालेत, केवळ कल्पना. एकाही जन्माचा अनुभव आहे काय? कधीचा तरी एखादा मरणाचा जन्माचा अनुभव आहे काय? ही भूल तुमच्या कधी लक्षात येईल? गुरुवचनाप्रमाणे आपण सहज स्वयंप्रकाशी चैतन्य आहोत या निश्चयाने राहिल्यानेच गुरुअंजनाची तू चिरायू असल्याचा डोळसपणा निर्माण होणार आहे. मग कळेल जाग झोप यांचा तू दुरूनच द्रष्टा आहेस. अप्रमाण खरे मानून वावरता म्हणून तुम्हाला देहदंड जन्म पुन्हा पुन्हा भोगावे लागेल असे श्रुती म्हणते. आतील गुरुचे ध्यान करा, मग तो तुम्हाला मरत्व आणि अमरत्व दोन्ही दाखवील. जे दिसते भासते ते असंत. सारा प्रपंचच असंत आहे. केवळ म्हणायचे हा संत तो संत, फक्त ओळखायचा आहे. व्यवहारात वैराग्य म्हणून काहीही काटछाट करू नका. जगाचा पूर्णात्मा कोण असेल तर तो तूच आहेस हे बघून घे.